युवराज संभाजीराजे आणि मोरोपंत यांना राजांनी मानवस्त्रे बहाल केली. मोहिमेचा मोहरा जोडून दिला. रायगडच्या देवमहालातील अंगावर धावून आल्यागत दिसणाऱ्या अवेशी जगदंबेच्या मूर्तीवर संभाजीराजांनी बेल भरली ओंजळ उधळली. भंडाऱ्याची मूठ चरणावर सोडली. डोळे जोडून आईच्या पेटत्या डोळ्यातील आग क्षणभर निरखली. आपसुकच संभाजीराजांचे गुडघे फरसबंदीवर टेकले. आपले टोपधारी मस्तक त्यांनी आदिशक्तीच्या समोर फरसबंदीला भिडविले. त्यांच्या मिटल्या डोळ्यांना न कळणारे दृश्य दिसले. आईच्या 8 हातांचा मिळून एकच थोर हात झाला आहे. प्रतापगडी नाचविल्या त्याहून थोर. राव तान्हाजी पडले त्या रात्री कोंढाण्याच्या कड्यावर उसळला त्याहून केवढा तरी थोर पोत खुद्द आईच त्या हाताने आमच्या हाती देते आहे. तो पेलता घेण्यासाठी आमचे हात लहाने वाटताहेत. त्याच्या दिपवत्या उजेडात आमचे आम्हीच दिसेनासे झालो आहोत. उद उद कळवळती भाक घालण्यासाठी त्यांचे ओठ पुटपुटले. उठविले मस्तक त्यांनी पाठीशी उभ्या असलेल्या राजांच्या पायावर ठेवले. उठा, यशवंत असा. पडल्या मुक्कामावरून खबरगीर धाडा. पंतांच्या मसलतीने चला. राजांनी त्यांचे खांदे हात पकडीत घट्ट धरले. आज संभाजीराजे मोहिमेशीर होण्यासाठी गड उतरणार होते. राजे जातीने महाडपर्यंत त्यांची सोबत करणार होते. युवराजांनी आऊवशाकडे जाऊन आशीर्वाद घेतले. धाराऊच्या पुढे राहून तबक फिरवणाऱ्या येसूबाईच्या तबकातील ज्योतीकडे बघून निघतो आम्ही म्हणत निरोप घेतला. ते शब्द ऐकताना येसूबाईंना वाटले मान उठवावी आणि मिळाला तर टोपाखालचा शिवगंधाचा जोडपट्टा निसटत्या नजरेने बघून घ्यावा, पण ते घडले नाही. त्यांच्या पाठीशी असलेल्या धाराऊने मनोमन कापूरहोळाच्या महादेवाला साकडे घातले. शंभू महादेवा, लेकरू पहिल्या डाव गर्दीत उतरतय. येसूसरी कर त्याला. संभाजीराजांनी धाराऊची पायदोळ मस्तकी घेतली. बाले किल्ल्याच्या सदरी जोत्यावर सिद्ध असलेल्या मोरोपंत, रूपाजी भोसले, खंडोजी जगताप यांच्याशी राजे रायाजी, अंतोजी, जोत्याजी यांच्या सोबतीने संभाजीराजांचा मेळ पडला. साऱ्यांनी बेलफुले वाहून गडदेव जगदीश्वराचे दर्शन घेतले. मंडळी गड उताराला लागली. मनोरे, गंगासागर तलाव मागे पडला. गडमुखासारखा असलेला महादरवाजा समोर आला. खांद्याच्या इतमामासाठी त्यावरची नौबत दुडदुडू लागली. लहान दरवाजा आणि बगीचा मागे टाकीत सारे पाचाडच्या वाड्यात आले. सदरेवरची घंटा आणि आत जिजाऊसाहेब असल्याने तो वाडा मंदिरासारखाच झाला होता. राजे मोरोपंत सदरेवर थांबले. अंतोजी रायजीसह संभाजीराजे वाड्याच्या कासे महलात गेले. तिथे जाऊन पुतळाबाई त्यांची वाट बघत होत्या. युवराजांनी त्यांचे पाय शिवून धूळ घेतली. त्यांना घेऊन जिजाऊ पुतळाबाई वाड्याच्या देवमहालात आल्या. देवीचे दर्शन झाले. विचारात गेलेल्या जिजाऊ म्हणाल्या, तुमच्या एवढ्याच उमरीचे असताना तुमचे महाराज साहेब तोरण्याला भिडले होते. यश घेऊन आले होते. आम्हास भरोसा आहे तुम्ही तसेच कराल. पाचाडात थाळे झाले. राजे संभाजीराजे वाड्याबाहेर जायला निघाले. सदरेवर येताच कुणीतरी खेचल्यासारखे संभाजीराजे तुळईला टांगलेल्या घंटेखाली आले. समोर दिसणाऱ्या कृष्णकमळासारख्या रायगडाच्या मावळतीला माचीला त्यांचे डोळे भिडले. तेथून दुरून का होईना आऊसाहेबांचे दर्शन घडत होते. आता परतेपर्यंत काही ते घडणार नव्हते. पाठीशी उभ्या असलेल्या जिजाऊंची मूरत त्यांनी गरकन समोर होऊन डोळ्यात भरून घेतली. येतो आम्ही, त्यांनी जिजाऊंचा निरोप घेतला.
सारे पाचाडच्या वाड्याबाहेर पडले. बाहेर जीन कसून दौडीची घोडी मोत्तद्दारांनी धरली होती. त्यावर मांडा जमवल्या. संभाजीराजे महाडच्या रोखाने दौडू लागले. आभाळात भुरके ढग लटकून होते. गरमीने अंगी घामाच्या धारा धरू लागल्या. महाड हे लष्करी पागेचे ठाणे आले. पंतांच्या माणसांनी बांधलेली 10,000 कडव्या स्वारांची फौज कूचासाठी सज्ज होती. तिच्या आघाडीला हौदा घातलेला जंगी हत्ती तयार होता. उन्हे कलती घेईपर्यंत राजाने महाडात बांधविलेल्या वाड्यात विसावा झाला. दिवस प्रहरभर ठेवून फौजेतील चौघडे झडू लागले. 5,000 मांड घेतल्या घोड्याईतांचे पथक मोरोपंतांनी हत्तीच्या पुढे काढले. आता हत्ती घोडदळ आणि पायदळ यांच्यामध्ये आला. संभाजीराजांना घेऊन राजे महाडच्या वाड्याबाहेर पडले. मध्यभागीच्या हौदावान हत्तीजवळ आले. माहुताने अंकुशमार देऊन स्वारीचे ते थोर जनावर बसते केले. राजांच्या सामने गुडघे टेकून आपले मस्तक त्यांच्या पायावर ठेवताना संभाजीराजांना फरक कळला नाही. फरमानाच्या धूळमाखल्या उंटासमोर गुडघे टेकण्यातील आणि सजल्या सेनेत महाराजा साहेबांसमोर गुडघे टेकण्यातील. त्यांना उठवून छातीशी घेत राजे म्हणाले, सांभाळून असा. कधीतरी होळी सणाला तुम्ही विचारलं होतं, आबासाहेब तुम्ही काढला जळत्या हुडव्यातील नारळ बाहेर. आज आम्हीच विचारतो आहोत, तुम्ही तो काढाल काय? जी कोशिश करू. संभाजीराजांच्या तोंडून सहज जाब सुटला, या जय भवानी. राजांचे डोळे लखलखले. जय भवानी. संभाजीराजांनी त्या लखलखीला साथ दिला. हत्तीला शिडी लागली. ती पार करीत संभाजीराजे हौद्यात चढले. पाठोपाठ सेनेवर नजर ठेवण्यासाठी मोरोपंत चढले. रूपाजी भोसले, रायाजी, अंतोजी गाडे, खंडोजी जगताप, मोरेश्वर नागनाथ यांनी हत्तीला आपल्या घोड्याचे कडे टाकले. निशाणबारदारांनी निशाणे काठ्या वर घेतल्या. शिंगाड्यांनी शिंगांच्या ललकाऱ्या घुमविल्या. चौघडे दुडदुडले. घोडदळाने कदंबात चाल धरली. चालला. शिवाचा वरद हस्त घेऊन शंभू चालला. त्याच्या पिछाडी आघाडीने 10,000 जान कुर्बान मावळा चालला. युवराजांची चालती फौज नजरेआड होईपर्यंत राजे आपल्या माणसांनिशी ती बघत राहिले. कुणाच्या तोंडून केव्हा ऐकलेले ते राजांना नीट आठवेना. पण तेवढे त्यांना आठवले, हे गड कोटावर राहतील, प्रलय तांडव माजवतील. मजल दर मजल मागे पडली. झाडीत अर्धवट दडलेले जव्हार नजरटप्प्यात आले. हौद्यात पाठीशी बसलेले मोरोपंत संभाजीराजांच्या कानाशी झुकले. जव्हारच्या विक्रमशहाच्या झाडीतून उठलेल्या वाड्याच्या कळसाकडे तर्जनी रोखत अदबीने पुटपुटले. जव्हार कोळीराजा विक्रमशहाची राजधानी. ते ऐकताच संभाजीराजे हौद्यातील बैठकीवरून ताडकन उठले. वाड्याच्या कळसाचा त्यांनी रोख घेतला. त्यांच्या छातीत धडका घेत काहीतरी सरसरले. राजांची भुवई घेत होती तसा त्यांच्या उजव्या भुवईने कमानी बाग घेतला. क्षणात कमरेचे हत्यार उपसून त्यांनी त्याचे टोक जव्हारवर रोखत रणघोष दिला, हर हर महादेव. त्या रणघोषाला आघाडी पिछाडीकडून किलकाऱ्यांचे हजारो कोंब फुटले. हर हर महादेव. खड्या ठाकलेल्या मोरोपंतांनी घोडदळाच्या अधिकाऱ्यांची नावे भराभर गरजत आज्ञा फेकल्या. वस्ती चौतर्फेन घोडाईतांचा घेर टाका. शाजने ढोलांचा कालवा उठवा. 2 असा घोडा आणि पाऊलोकांचा मेळ पाडा. बोला हर हर महादेव.